नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे एका नव्या कथेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. युजलेस लाईफ ही एक शहाणपण आणि करुणेबद्दलची सुंदर जनकथा आहे. एक शेतकरी इतका म्हातारा झाला की तो आता शेतात काम करू शकत नव्हता. म्हणून तो दिवसभर फक्त वरांड्यात बसून राहायचा. त्याचा मुलगा दररोज शेतीची कामे करत होता. तो अधूनमधून वर बघायचा आणि आपल्या वडिलांना तिथे बसलेले पाहायचा. त्याला खूप संताप यायचा. यांचा आता काही उपयोग नाही. मुलगा स्वतःशीच विचार करायचा, ते काहीच करत नाहीत. त्याला खूप रागही यायचा. एके दिवशी मुलगा या गोष्टीने इतका वैतागला की त्याने एक लाकडी शेवपेटी बनवली. ती ओढत वरांड्यात आणली आणि वडिलांना आत बसायला सांगितले. काहीही न बोलता वडील आत जाऊन बसले. झाकण बंद करून मुलाने ती शेवपेटी ओढत शेताच्या टोकापर्यंत आणली, जिथे एक उंच कडा होता. त्यांना तिथून दरीत ढकलून द्यायचे असे तो ठरवतो. तो कड्याच्या जवळ पोहोचताच त्याला शेवपेटीच्या आतून झाकणावर हलकेच टकटक केल्याचा आवाज आला. त्याने ते उघडले. अजूनही शांतपणे तिथे पडून असलेल्या वडिलांनी आपल्या मुलाकडे पाहिले. मला माहीत आहे की तू मला आता कड्यावरून खाली फेकणार आहेस, पण त्याआधी मी तुला एक गोष्ट सुचवू का? काय? मुलाने विचारले. तुला आवडत असेल, तुला वाटत असेल तर मला कड्यावरून खुशाल खाली फेक, वडील म्हणाले. पण ही चांगली लाकडी शेवपेटी वाया घालू नकोस, कारण ही शेवपेटी तुझ्या मुलांना कदाचित ती वापरायची गरज पडेल, तेव्हा त्यांना तिचा उपयोग होईल. मित्रांनो, या कथेचे तात्पर्य आईवडिलांच्या मनात आपल्या मुलांबद्दल असलेल्या करुणेला जवळजवळ कोणतीही सीमा नसते. ते मरणाच्या दारात जरी टेकले तरी ते आपल्या मुलांच्या भल्यासाठी झगडत राहतात. खरोखर आईवडील किती महान असतात, त्यांच्या त्यागाला सीमाच नसते. मित्रांनो, गोष्ट आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.